विक्रांत आणि मोनिका अजून कसे आले नाहीत? मला काय माहिती, मी सुद्धा इथेच आहे ना. हेच मी विचारलं असतं तर भुवया उंचावल्या असतात तुम्ही. एक मिनिट. ए गीता, तुला माहितीये का ग? नाही रे, बघ मला इतकंच माहितीये की मोनिका शॉपिंगला गेली आहे आणि विक्रांत मात्र हॉस्पिटलमध्ये गेला होता. हॉस्पिटलला? तिला एकटीला सोडून? काय करायचं या मुलाचं दादा? नाही पण एव्हाना यायला हवं होतं ना, जेवायची वेळ झाली. नाही बहिणी, पण मला नाही वाटत ते दोघं जेवायला येतील. कारण हॉस्पिटलमधनं निघून तो मोनिकाला शॉपिंग करायला जॉईन होणार होता, त्यामुळे त्यांना वेळ लागेल आणि माझ्या अंदाजे ते जेवूनच येतील नाही का? काय सारखं शॉपिंग शॉपिंग, बघावं तेव्हा आपलं शॉपिंग. काय घेतात का इतकं? नाना मामा उद्या वेळ आहे तुला थोडा? का रे? मला तुला शॉपिंगला घेऊन जायचंय. पैसे आहेत ना? आहेत की. मग जाऊ शॉपिंगला. पण काय रे, तू काय घेणार नानू मामा? शर्ट पॅन्ट? वेळायच का तू? अरे आपण सामान्य माणसं आहोत, आपण शर्ट पॅन्ट घालतो. नानू मामाला सूट शिवायचा, पण सूट 3 पीस. मग तो सूट घालून नानू मामा म्हणणार, साला मैं तो साफ बन गया. हाय 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 हाय. आलास का बाबा तू? अगो बाई, आणि हे काय, तू एकटाच? मोनिका कुठे? बहिणी ती येत असेल मागून, एवढी काळजी कशाला करताय? अगं पण म्हणजे मोनिका घरी आली नाहीये अजून? अगो बाई, म्हणजे काय? काय रे, चला ना जेवायला. काय झालं? काय झालंय? हे असे सुटकी चेहरे करून का बसलात? बहुतेक चुकामुक झालेली दिसते. चुकामुक? कोणाची? तिचा फोन बंद आहे. हल्ली कोण कोणावर हल्ले करेल काही सांगता येत नाही बुवा. तू कशाला चिंता करतोस नानू मामा? चहा पी तू आपला. तू आमच्यावर हल्ले करतोस ना, ते पुरेसे आहेत आम्हाला. येस ऑफकोर्स. त्यांना सांगा मी निघालोच. हा, एव्हरीथिंग विल बी फाईन. त्यांना पॅनिक होऊ देऊ नका. विक्रांत, हे काय निघालात तुम्ही? आज इडलीचा बेत केलाय. हो, पण कधी दिसणार आहेत त्या इडल्या आम्हाला? तू यांना सगळ्यांना दे, मला वेळ नाही आता. हो, असं काय करताय? आम्ही सगळे थांबलोय तुमच्यासाठी. तुम्ही आलात की मी इडल्या करायलाच घेणार होते. अरे एवढं म्हणते तर बस ना, 2 इडल्या खाऊन जा ना. काय एवढं? थांब ना रे विक्रांत, तुम्ही डॉक्टर लोक नेहमीच बिझी असता. जाग तू, करायला घे इडल्या, तो खाऊन जाईल. अरे मगातपासनं 10 वेळा मी हिला सांगितलं की इडल्या आण, पण तुझ्या करता थांबायला लागला आम्हाला सुद्धा. अहो तुम्ही सांगा ना याला काहीतरी. बस रे, बस 2 मिनिट बस. अगं तू उभी का मोनिका? जा ना. आलेच. हा, बस. आणि ते इडली बरोबर सांबार चटणी पण घेऊन ये ग. येस. आलेत का डॉक्टर विक्रांत? नाही अजून, पण ते येतील. कधी येणार आहेत? मी त्यांना आत्ताच फोन लावला होता, ते पोहोचतील. अहो तुम्हाला माहितीये का, या वेळेला ते इथे असायला हवे होते. इतका उशीर का होतोय त्यांना? हे बघा, तुम्ही काळजी करू नका. त्यांना सगळं माहितीये, ते वेळेत इथे पोहोचतील. काळजी करू नका? अहो असं काय म्हणताय तुम्ही? माझी बायको इथे सिरियस आहे आणि तुम्ही म्हणताय काळजी करू नका. मला इथे टेन्शन येत आहे. हे बघा, तुमच्या वाईफच्या कंडिशन बद्दल सरांना पूर्ण कल्पना आहे. बहिणी, आज किचनला सुट्टी? वा, तुम्हाला असं शांत रिलॅक्स बसलेलं बघून ना मला खूप बरं वाटतंय. अगं आज मोनिका स्वतःच्या हाताने इडल्या बनवतीये, पहिल्यांदा विक्रांतसाठी. ओ माय गॉड.
निघतोच आहे. सारिका त्यांना सांग तुम्ही काळजी करू नका. हां, एव्हरीथिंग विल बी फाईन. ओके. हा घ्या चहा. आणि इडल्या रेडी होत असं वाटतंय. म्हणजे अजून तयार नाही झाल्या? अजून थोडाच वेळ ना विक्रांत. मी फर्स्ट टाइम इडल्या करते ना. आजीकडे होते ना तेव्हा आजी इडल्या करायची आणि मी फक्त बघायचे. ह्यावेळेस जमेल मला असं वाटतंय. अगं जमेल ग, नक्की जमेल. असं करून करूनच जमतं, हो की नाही गीता? पण झाल्या ना की यांना आणि नानू मामांना दे. नाही म्हणजे नानू मामा केव्हापासून वाट पाहतायत. पण सगळ्यात आधी विक्रांतला दे, त्याला घाई आहे ना. बर अगं आई, मला अजिबात वेळ नाहीये. प्लीज विक्रांत, थोडा वेळ. विक्रांत थांब ना, एवढं काय? ती बिचारी इतक्या प्रेमाने रिक्वेस्ट करते आणि तू अजिबातच भाव देत नाहीस तिला. मी निघतो. हा, अरे याहून जास्त वेळ नाही थांबू शकत. अरे सॉरी. विक्रांत मोनिका चिल, आम्ही आहोत ना, आम्ही खाऊ इडली. हो काकी, पण अगं मोनिका, मोनिका अगं होतील इडल्या. आपण डॉक्टर विक्रांत, मिस्टर पवार, रिलॅक्स. अहो माझ्या बायकोची तब्येत खूप नाजूक आहे होईते. आय नो, पण तुम्ही टेन्शन घेऊ नका, सगळं व्यवस्थित होईल. सर मी त्यांना तेच सांगितलं. पण अहो तुम्ही खूप उशिरा आलात. उशीर झालेला नाहीये. हा, ट्रस्ट मी. आणि आता तुम्ही प्लीज माझा जास्त वेळ घेऊ नका. ओके. पेशंटला खूप दम लागतोय. ओ माय गॉड, आता काय होणार? रिलॅक्स. पेशंटला लगेच ओटीमध्ये शिफ्ट करा. ओके. आणि तुम्ही टेन्शन घेऊ नका, मी आहे. ऑलराईट. हॅलो मिस्टर पवार, गुड मॉर्निंग. झाली ना सर्जरी? सुरू झाली ना? बहुतेक माझ्या बायकोची तब्येत सिरियस आहे. तुम्ही काही काळजी करू नका. डॉक्टर विक्रांत आहेत ना, विल टेक गुड केअर ऑफ इट. ओके. अहो मॅडम, तुमचं सगळं खरं आहे, पण डॉक्टर खूप उशिरा आले. मी मॅडमला खूप वेळा सांगितलं त्यांना कॉल करा आणि बोलवा, पण त्यांना खूप यायला वेळ झाला. काय? हो. ओके मिस्टर पवार, प्लीज बी सेटेड. बसा, रिलॅक्स्ड. काकी तुम्हाला अजून एक गोष्ट सांगायची. माझ्या एका फ्रेंडने मला एक ड्रिंक बनवून दिलं होतं. म्हणजे मी आधी कधी असं प्यायलेच नव्हते ना काही, पण मला इतकी चढली की मला काही कळत पण नव्हतं.